हे बघा आता सगळी लिफ्टनं चालल्यात, सगळी हाय हॅलो करतात. अक्षय म्हणला भ्या वाटतंय, परत हसला बसला, सगळी बसली. आणि आता आम्ही मेट्रोत बसलो. मेट्रोतनं डायरेक्ट रेल्वे स्टेशन पुणे. पुणे रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी आता बघा. पुन्हा मग भेटली गाडी कशी तरी, पुन्हा सोलापूर आलेलं कळलंच नाही. पुन्हा दिसलं रेल्वे इंजिन. मग एस टी धरली तुळजापूर. एस टीनं 1 तासभर लागतो. डायरेक्ट तुळजापूर बसस्टँड. पोरं म्हणली लॉजला नको जायला, 1 तासाभरात दर्शनाला जाऊया. मी पण म्हणलं चालतंय, कशाला 1-2 तासासाठी नाही का. डायरेक्ट तुळजापूर मंदिराकडे जाण्याचा मार्ग बघितला. डायरेक्ट नंतर कल्लोळाचं पाणी. तर ह्या कल्लोळाचं पाण्याचं लय महत्त्व आहे. कल्लोळाचं पाणी बघा हे असं आहे. इथनं खाली गेलं की आंघोळ बिंघोळ केली, फ्रेश होऊन आली सगळी. त्याला म्हणलं व्हिडिओत घेऊ का, काय नाही अडचण. ते म्हणलं काय नाही अडचण, घे म्हणला. मग फ्रेश बी झालो, कपडे बिपडे घातली. सर बघा बोटं बिटं हलवत. मग गणपती बाप्पाचं दर्शन झालं. तिथं काय जास्त फुटेज नाही घेता आलं. मग डायरेक्ट तिथनं आलो येरमाळा. येरमाळ्यातनं बसमध्ये बसलो, कारण येडेश्वरी मंदिर तिथनं थोडंसं लांब आहे. तिथनं परत आलो, उतरलो, रिक्षात बसलो. रिक्षातनं 20-20 रुपये तिकीट आहे. काकांना म्हणलं काका इकडे बघा घेतात. ते काका बघा चेष्टा करतात एकमेकाची. ती बाकीच्या 2 कार्यकर्त्यांनी हाय केलं, बोटं बिटं फिरवली. मग शेवटी पोचलो येडामाळ्याच्या दरबारात. बघा आता कसं काय, पायऱ्या बिऱ्या चढल्या, फोटो बिटो घेतला.